नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रतीक आणि मी तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इलेक्शन डिझाईन तयार करायला शिकवणार, म्हणजेच पॉलिटिकल डिझाईन तुम्हाला तयार करायला शिकवणार. त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे डिझाईन रिलेटेड चॅनलवरती ट्युटोरियल आणतच असतो. चला तर मित्रांनो, जराही वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला. सर्वात अगोदर डिस्क्रिप्शन मधला मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे. मटेरियल डाउनलोड झाल्यानंतर डायरेक्टली यायचं आपल्या फोटोशॉपच्या स्क्रीनवरती. फोटोशॉप ओपन झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली फाईलवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओपनवरती क्लिक करून आपण जे फाईल डाउनलोड केली होती त्या फाईलला इथे ओपन करून घ्यायचं आहे. त्या फाईलला पासवर्ड लागलेला आहे, तर त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे. पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळून जाईल. फाईलचा फोल्डरला शोधायचं आहे आणि त्यानंतर फाईलला अशा प्रकारे सिलेक्ट करून ओपनवरती क्लिक करायचं आहे. फाईल ओपन झाल्यानंतर डायरेक्टली अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल. फाईल ओपन झालेला, थोडंसं लोड होईल, त्यानंतर फाईल इथे ओपन होऊन जाईल. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे आपल्या समोर फाईल ओपन झालेली आहे. तर हीच डिझाईन आपण आज तयार करायला शिकवणार आहे. या फाईल ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, वरची लेअर 6ला हाईड करायचं आहे. लेअर 6ला हाईड केल्यानंतर तुम्ही खाली बघू शकता ही जे हाईड केलेलं लेअर आहे यांचा काही विषय नाही. हे आहे मॉडेल 1. तर यामध्ये तुम्ही तुमचा मॉडेलचा इमेज ॲड करू शकता. कशा प्रकारे ॲड करायचं ते समोर दाखवतोय. ओके, त्यानंतर फाईलमधून कोणताही एक बॅकग्राऊंड रिमूव्ह असलेला फोटो, किंवा इथे फोटोशॉपमध्ये पण तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता. ते तर तुम्हाला काही सांगायची गरज नाही, तुम्हाला येतच असेल. फोटोला अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे. फोटो इथे लावायचा आहे. साईज तुमच्या मताने ॲडजस्ट करायची, जशी ठेवायची असेल तशी. ॲडजस्ट केल्यानंतर डनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं जे मॉडेल 1 नावाचं आहे याला स्मार्ट फिल्टर लावलेलं आपण ते स्मार्ट फिल्टर सिम्पली फक्त वरच्या याच्यावरती अप्लाय करायचे, म्हणजे ड्रॅग अँड ड्रॉप करायचे. या मॉडेलला तुमचा हे स्मार्ट फिल्टर लागून जातील. त्यानंतर हे लेअरला हाईड करायचे. त्यानंतर काही न करता तुम्हाला यायचं डायरेक्टली या डायलॉगवरती. जर तुमच्याकडे वेगळा डायलॉग असेल तर तुम्ही टेक्स्टवरती डबल क्लिक करायचं आहे आणि आपण मराठी फोनोटिक कीबोर्डनुसार इथे टाईप करून घ्यायचं आहे. टाईप झाल्यानंतर डनवरती क्लिक करायचं. खाली डायरेक्ट टेक्स्ट चेंज होणार आहे. ओके, ते झाल्यानंतर तुम्ही इथे ग्रुप 5 मध्ये बघू शकता अशा प्रकारे हे लेअर दिलेलं आपण इथे जे एरो आहे यांची, तर यासोबत तुम्हाला काही चेंज करायची आवश्यकता नाही. त्यानंतर येतो आपला ग्रुप 6. तर इथे आपण प्रभाग क्रमांक लिहिलेला आहे. तर प्रभाग क्रमांक चेंज करण्यासाठी तुम्हाला 2 या टेक्स्ट लेअरवरती क्लिक करून तुम्हाला जो हवा असेल तो टाईप करायचा आहे. खाली चेंजेस होऊन जाईल. डनवरती क्लिक करायचं आहे. बाकी यात काही चेंज करायची गरज नाही. कलर वगैरे तुम्ही चेंज करू शकता, ते काही सांगायची आवश्यकता नाही. कलर इथून तुम्ही प्रॉपर्टीजच्या ऑप्शनमध्ये इथे कलर दिसून जाईल. ओके, तर आला आहे ग्रुप 7. ग्रुप 7मध्ये आपण हे थोडंसं वेगळं हे दिलेलं आहे, म्हणजे सर्कल दिलेलं आहे इथे, म्हणजे डिझाईनला खाली वाटायला नको म्हणून. ओके, त्यानंतर येतो ग्रुप 8. ग्रुप 8मध्ये आपण दिलेलं आहे नगर परिषद निवडणूक. तर तुम्ही इथे टेक्स्टला चेंज करून जिल्हा परिषद पण करू शकता. इथे करून दाखवतो तुम्हाला. कीबोर्ड मराठी फोनोटिक सिलेक्ट करायचं आहे आणि इथे ओके अशा प्रकारे टाईप करायचं आहे. ओके, डन. बघू शकता अशा प्रकारे चेंज करू शकता. टेक्स्ट जरा मागे पुढे झाले असेल तर त्या लेअरनुसार ॲडजस्ट करून घ्यायचं आहे मूव्ह टूलने. त्यानंतर हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, कंट्रोल शिफ्ट अल्ट ई वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे एक लेअर ओपन होईल. हिला राईट क्लिक करून कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करायचं आहे. या लेअरला आपल्या वरच्या लेअर 6ला अनहाईड करून हे स्मार्ट फिल्टर यावरती अप्लाय करायचं आहे. हिला फिल्टर लागून जातील. लेअर 6 अनहाईड करायची आणि याला सिम्पली फाईलवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करून एक्सपोर्ट ॲजवरती क्लिक करायचे. त्यानंतर इथे क्वालिटी हायवरती ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि डायरेक्टली इथे ज्या फोल्डरमध्ये सेव्ह करायचं असेल ते सेव्ह करायचं आहे. सेव्ह ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बॅनर फुल HD क्वालिटीमध्ये आपल्या गॅलरीमध्ये म्हणजे फाईल मॅनेजरमध्ये सेव्ह होऊन जाईल. तिथून तुम्ही कुठे पण हे अपलोड करू शकता किंवा समोरच्या पार्टीला तुम्ही देऊ शकता. तर व्हिडिओ आजचा आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.